मंडळी, आपण गेल्या व्हिडिओमध्ये केदारनाथ मंदिराचे निर्माण कसे झाले, त्याचा इतिहास, स्थापत्यशास्त्र आणि भौगोलिक रचना याबद्दल जाणून घेतलं. पण आज आपण केदारनाथ मंदिराची पौराणिक कथा आणि केदारनाथ मंदिराला पंचकेदार का म्हटलं जातं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि गेल्या वेळेचा केदारनाथ मंदिराचे रहस्य हा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर त्याची लिंक आम्ही बायोमध्ये देत आहोत. त्या लिंकवरती जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता. केदारनाथ मंदिराचे दर्शन चारधाम यात्रेमध्ये जितके महत्वाचे आहे तितकेच ते पंचकेदार यात्रेमध्ये सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल की पंचकेदार यात्रा म्हणजे काय आणि ती कशी केली जाते, त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आम्ही आपल्या मिशन भारत भ्रमण या युट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहोत. पण त्याआधी पंचकेदारची पौराणिक कथा जाणून घेणं फार महत्वाचं आहे. नमस्कार, श्री सद्गुरु कृपा ट्रॅव्हल्कर्स कंपनीचा मी सहसंचालक आणि मिशन भारत भ्रमण या फेसबुक ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मचा संस्थापक शशिकांत जनार्दन खांडेकर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. आता जास्त वेळ न दवडता आपण थेट कथेला सुरुवात करूया. आज आपण जाणून घेऊया पंचकेदारचा इतिहास. महाभारताचे युद्ध संपले होते. युधिष्ठिर आपल्या 4 भावांसह श्रीकृष्णाला भेटायला गेले. अभिनंदन धर्मराज, आज धर्माने अधर्मावर विजय मिळवला आहे. पण तुझ्या मदतीशिवाय आमचा विजय अशक्य होता माधवा. माझं काम तुम्हाला फक्त वाट दाखवण्याचं होतं. त्या वाटेवर चालणं न चालणं हे तुमच्यावर अवलंबून होतं पार्थ. 5 पांडव श्रीकृष्णाचं ऐकत होते. फार उदास दिसत होते. तुम्ही इतके सगळे चिंतेत का आहात? काय झालं? देवकी नंदन, आम्ही आमच्या भावांना मारलं आहे आणि या गोष्टीचं आम्हाला फार दुःख झालं आहे. हो माधवा, आम्हाला काहीतरी उपाय सांगा. भ्रातृहत्येच्या या पापातून आमची मुक्तता कशी होणार? बरं, या गोष्टीसाठी तुम्ही चिंतित आहात तर, पण त्यासाठी तुम्हाला महादेवांकडे जावे लागेल. भ्रातृहत्येच्या पापातून फक्त महादेवच तुम्हाला मुक्त करू शकतात. परंतु काय माधवा? श्रीकृष्ण चिंतित होऊन म्हणाले, पण तुम्हा 5 पांडवांवर महादेव फार रागावले आहेत. माधवा, चिंता नसावी. ते आमच्यावर कितीही रागावले तरी आम्ही त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय हस्तिनापूरला जाणारच नाही. हो माधवा, आता आम्हाला आज्ञा द्यावी. विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही काशीला प्रस्थान करत आहोत. असं बोलून युधिष्ठिर श्रीकृष्णाला वंदन करतो. कल्याण हो. आणि 5 पांडव काशीला जायला निघतात. आणि काहीच दिवसात ते काशीला पोहोचतातही. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तिथे महादेवच नाहीये. हे पाहून 5 पांडव चिंतित पडले. महादेव तरी ते नाहीत. हे अर्जुना, महादेव आपल्यावर फार रागवलेले आहेत, म्हणूनच ते आपल्याला दर्शन देत नाहीये. आता आपण काय करायचं? हे माधवा, तूच आहेस जो आम्हाला यातून मार्ग दाखवू शकतो. आणि तिथे कृष्ण भगवान प्रगट होतात. पार्थ, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की महादेव तुमच्यावरती फार फार रागवलेले आहेत. त्यामुळे ते प्रत्यक्ष दर्शन तुम्हाला देऊ इच्छित नाही. मग आम्हाला भ्रातृहत्येच्या पापातून मुक्ती कशी मिळेल? फक्त महादेवच तुम्हा सर्वांना मोक्ष प्रदान करू शकतात. पण ते तुम्हाला दर्शन देऊ इच्छित नाहीत, कारण ते काशीतून अंतर्धान पावून आपल्या आवडत्या ठिकाणी केदारला गेले आहेत. आणि जर तुम्हाला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला केदारधामला जावं लागेल. त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला कितीही दूर जावं लागलं तरी चालेल, पण आम्ही त्यांचं दर्शन घेऊन मुक्ती प्राप्त करूनच परत येऊ. कल्याण हो. श्रीकृष्ण तिथून अदृश्य होतात. आता 5ही पांडव केदारधामच्या दिशेने चालू लागतात आणि काहीच दिवसात केदारधामला पोहोचतात सुद्धा. पण महादेव मात्र पांडवांना पाहून क्रोधित होतात. हे पांडव इथेही पोहोचले, पण मी यांना दर्शन देणार नाही. मी बैलाचं रूप धारण करतो आणि त्या गायी आणि बैलांच्या कळपात शिरतो. हे मला कधीच शोधू शकणार नाही. आणि महादेव बैलाचं रूप धारण करून गाय आणि बैलाच्या कळपात सामील होतात. आणि इथे 5ही पांडव महादेवांना शोधू लागले. बंधू युधिष्ठिर, इथे कुठेही महादेव दिसत नाहीयेत आणि माधवाने सांगितलं होतं ते इथेच कुठेतरी असतील. होय अर्जुना. इतक्यात भीमाची नजर त्या गाई गुरांच्या कळपावर पडते.
आणि त्या कळपामध्ये एक बैल असा होता जो इतर गायी बैलांपेक्षा वेगळा दिसत होता आणि याचं भीमाला फार आश्चर्य वाटलं. बंधू युधिष्ठिर, त्या बैलाकडे पहा. तो बैल इतर बैलांपेक्षा फारच वेगळा दिसतोय, नाही का? होय भीमा, तो वेगळा तर दिसतोय, पण भीम थोडं गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, असं आहे तर. काय झालं बंधू? अर्जुना, आता बघ मी काय करतो. भीम आपलं विशाल रूप धारण करून पर्वतांच्या मधोमध आपले पाय पसरून उभा राहतो. मला माहित पडलंय, आमच्या महादेवाने आम्हाला भ्रमित करण्यासाठी बैलाचं रूप धारण केलंय. आता सगळे गाय आणि बैल माझ्या पायाखालून जातील, पण महादेव महादेव जाणार नाहीत. आणि झालंही तसंच. भीमाने पसरलेल्या पायाच्या मधून गाय आणि बैल जाऊ लागले, फक्त एक बैल सोडून. हे पाहून बाकी चारही पांडवांनी महादेवांना ओळखलं. आता महादेव बैल रूपात त्या भूमीत अंतर्धान पाहू लागले आणि भीमाने आपल्या बळाने आपल्या चिमटीत बैलाच्या पाठीवरील त्रिकोणात्मक भाग पकडून ठेवला. आता मला या पांडवांसमोर प्रगट व्हावंच लागेल. आणि महादेव आपल्या खऱ्या रूपात प्रगट होतात आणि भीमही आपलं खरं रूप धारण करतो. पाचही पांडव महादेवांसमोर नतमस्तक होऊन उभे होते. मी तुमचा दृढ निश्चय आणि भक्ती पाहून खूप प्रसन्न झालो आहे. मी तुम्हाला तुमच्या भ्रातृहत्येच्या पापातून मुक्त करत आहे. कोटी कोटी वंदन महादेव. आपलं प्रत्यक्ष दर्शन घेऊन आणि भ्रातृहत्येच्या पापातून मुक्तता मिळवून आम्ही पाचही पांडव धन्य झालो महादेव. आणि तेवढ्यातच तिथे श्रीकृष्ण प्रगट होतात. महादेव, आपण भूमीत अंतर्धान पावताना तुमचा पाठीकडील भाग इथेच स्थापन झाला, म्हणून युगानुयुगे इथे तुम्हाला केदारनाथ रूपात पूजले जाईल. तुमच्या धडावरील भाग काठमांडू येथे प्रगट झाला, म्हणून तुम्ही तिथे पशुपतीनाथांच्या रूपात पूजले जाल. आणि अशाच प्रकारे जिथे तुमच्या भुजा प्रगट झाल्या तिथे तुम्हाला तुंगनाथाच्या रूपात, जिथे तुमचं मुख प्रगट झालं तिथे तुम्हाला रुद्रनाथाच्या रूपात, जिथे तुमच्या जटा प्रगट झाल्या तिथे कल्पेश्वराच्या रूपात, आणि जिथे तुमची नाभी प्रगट झाली तिथे तुम्हाला मध्य महेश्वराच्या रूपात पूजले जाईल. आणि या 4 स्थानांसहित केदारनाथला पंचकेदार असे म्हटले जाईल. तर मंडळी, पंचकेदारवरची ही पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तूर्तास हा व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवत आहोत. आपण पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये नवनवीन माहितीसोबत, नवनवीन ठिकाणांसोबत. तोपर्यंत लोभ असावा.